नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। नाशिक हे महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते। नाशिक शहरातून वाहणारी पवित्र नदी म्हणजे गोदावरी नदी। या नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते। गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावरून होतो। नाशिकमधील सर्वात प्रसिद्ध घाट म्हणजे रामकुंड घाट। येथे प्रभू श्रीरामांनी स्नान केले होते अशी पौराणिक मान्यता आहे, म्हणून या घाटाला अत्यंत पवित्र मानले जाते। कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक येथे स्नान करण्यासाठी येतात। संध्याकाळच्या वेळी घाटावर दिव्यांची आरती केली जाते। नदीकिनारी छोटे मातीचे दिवे लावले जातात। अनेक भक्त नदीमध्ये फुलांच्या छोट्या द्रोणात दिवे सोडतात। त्यावेळी संपूर्ण घाट सुवर्ण प्रकाशाने उजळून निघतो आणि हर हर महादेवचा जयघोष वातावरण भक्तिमय बनवतो। विशेषतः अधिक महिन्यात ही दीपदान सेवा खूप पुण्यदायी मानली जाते। नदीपात्रामध्ये पूजा कशी करावी? सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत। गोदावरी मातेला हळद कुंकू, फुले आणि अक्षता अर्पण कराव्यात। तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा। नदीमध्ये फुले आणि दीपदान करावे। आपल्या पितरांसाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करावी। अधिक महिन्यात गोदावरी घाटावर पूजा केल्याने पापक्षय होतो, घरातील अडथळे दूर होतात आणि भगवान विष्णू व महादेव यांची विशेष कृपा मिळते। मैत्रिणींनो, नाशिकची गोदावरी नदी आणि त्र्यंबकेश्वर हे फक्त तीर्थक्षेत्र नाहीत, तर श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा महासागर आहेत। अधिक महिन्यात येथे केलेली पूजा जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकता घेऊन येते। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।